तर आपण आज बनवणार आहोत सर्वांची आवडती उपवासाची रेसिपी, झटपट होणारा साबुदाणा वडा। नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। हा पाव किलो साबुदाणा मी घेतलेला आहे। त्याला 2 ते 3 पाण्याने मी धुवून परत त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवलं आणि त्याला 4 ते 5 तास भिजत ठेवलेला आहे। तो आता 4 ते 5 तास भिजवून घेतला झालेला आहे। बघा मऊ कसा एकदम भिजलाय, छान एकदम। 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, 1 वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, 2-3 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा याचा ठेसा करून घेतलेला आहे, कलरसाठी 1 चमचा तिखट मसाला आणि जिरं। आता आपण सर्व साहित्याचं मिश्रण तयार करून घेऊ। आपण साबुदाणा टाकून घेऊ। त्याच्यात आपण बटाटे कुस्करून घेऊ। शेंगदाण्याचा कूट, आलं आणि मिरचीचा ठेसा, जिरं, मिरची पावडर, चवीनुसार मीठ। आता हे आपण एकजीव करून घेऊ। मिश्रण जरा सुकं वाटलं तर थोडा पाण्याचा हात मारायचा। मिश्रण आपलं तयार आहे। आता आपण ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवू आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊ। चटणीसाठी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले, भाजलेले शेंगदाणे, चवीपुरतं मीठ, डाळ आणि मिरची। आता मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ। चटणी आपली तयार आहे। आता आपण मस्त तडका देऊ। पाच मिनिटं झालेली आहेत। आता आपण वडे बनवायला घेऊ। वडे बनवताना पहिलं असं गोल करून घ्यायचं, नंतर हळूच असा दाब द्यायचा। वडे आता आपण बांधून घेतलेत, आता तळून घेऊ। वडे आता आपण मीडियम गॅसवर तळून घेऊ। बघा आपले वडे खाली चिकटलेले नाहीयेत।
वडे आपल्या एका साईडनी खरपूस भाजून झालेत, आता दुसऱ्या साईडनी भाजून घेऊ. तसेच आपण राहिलेले वडे तळून घेऊ. आपला कुरकुरीत साबुदाणा वडा तयार आहे.